मी या ठिकाणी येणं हा नियतीचा एक भाग आहे असं मला वाटतं. मला जेव्हा आबासाहेबांच्या बद्दल सांगितलं की हा सामाजिक समतेचा भोगता होता, आबासाहेबांनी जो लढा दिला तो शाहू महाराजांच्या हृदयामध्ये जशा प्रकारे करुणेचा सागर होता, जे काही चरित्र मी वाचलं त्याच्यावर मला असं वाटलं की तशाच प्रकारचा करुणेचा सागर आबासाहेबांच्याही हृदयामध्ये हेळकांत असणार. नाहीतर इतका इतका बुद्धिमान माणूस खोऱ्यानं पैसा कमवला शिकला असता तो इथं का राहिला? त्यानं वसतिगृह का काढली? त्याने गरिबाची मुलं का शिकवली? काय कारण आहे? काय कारण आहे? त्यांनी गाडगे महाराजांच्या पासून प्रेरणा घेतली. आम्ही गाडगे महाराज पचवले, भाऊराव पाटील पचवले, महात्मा फुले पचवले. पचवले म्हणजे चांगल्या अर्थानं नव्हे. आम्ही प्रत्यक्ष काय अवलंबलं, प्रत्यक्ष आचार काय केला, विचार ऐकला, आचार काय केला. आबासाहेबांनी विचार ऐकला आणि विचारातून प्रेरणा घेऊन या ठिकाणी आचार केला. त्या आबासाहेबांना मी विनम्र अभिवादन करतो.